किनारे में घुस जाती है ना। आपको नीचे लेके चलते हैं नीचे। भाऊ काय सांगाल की उबाटा गटाद्वारा या अंडरग्राऊंड पुलियामध्ये पाणी साचतो, पावसाळ्यामध्ये लोकांना मोठा त्रास होतो, याबाबत आपण आंदोलन करण्याचं ठरवलं होतं, काय सांगाल? सर्वप्रथम जय महाराष्ट्र। मी हा गोंदिया शहरमध्ये नगरसेवकचं माझा 5वा टर्म आहे। माझे वडील, माझी आई बी नगरसेवक होती, पण ज्या क्षेत्राचा अंडरग्राऊंड आहे त्या क्षेत्राचा मी राहणारा माणूस आहे। पण त्याच्या अगोदर मी गोंदिया जिल्हा आणि महाराष्ट्र देशाचा नागरिक आहोत। आम्ही नगर परिषद गोंदियाला दरवेळी पावसाच्या पहिले आणि पावसाच्या नंतर बी आम्ही लोकांना नगर परिषद असो, रेल्वे विभाग असो, जनप्रति कोणत्याही पक्षाचे असो, त्याला सांगतो की नगर परिषदच्या माध्यमाने गोंदिया शहराला जोडणारा एक मार्ग आहे ते अंडरग्राऊंड मार्ग आहे। आणि पावसाच्या वेळी जे सरकारी तलाव आहे, रेल्वे तलाव, त्या जलकुंभी ह्या भागाला, ज्या जुन्या भागाला जो निघत होता पाणी, जलकुंभी निघत होती, त्याच्या पाईप पहा तुम्ही कुठं आहे। हा इतका खाली पाईप आहे आणि जे आता नवीन पाईप लागलेले आहे ते वरती आहे। ते अंडरग्राऊंडचं जे पाणी आहे तर इथून जायच्या तिथून जाते। हा पाईप अगर रेल्वे विभाग असो, नगर परिषद तो जिल्हाधिकारी महोदय आले, स्वतःने पाहणी केली होती, ते 2-3 फीट नीचे गेले तो पूर्ण पाणी अंडरग्राऊंडमध्ये जमा होणार नाही। जलकुंभी जे जमा होते तिथं जमा होणार नाही। पण रेल्वे विभाग आणि नगर परिषद त्यांचे अधिकारी आणि जनप्रतिनिधी हा अंडरग्राऊंडला जोडणारा जे मार्ग आहे ते जे पाऊस आला तर पाऊस आल्याच्या नंतर ते 2-2, 3-3 दिवस ते अंडरग्राऊंड रोड बंद होऊन जाते। हा गोंदियाच्या या भागाचे लोक शिक्षण घेण्यासाठी अंडरग्राऊंडच्या बाहेर जाते। रामनगर, रेलटोलीच्या क्षेत्रामध्ये कॉलेज, स्कूल, बँक आहे, सर्व आहे, पण ते जाण्याचा मार्ग बंद होऊन जात। आता गोंदिया शहराला जोडणारा एकच भाग आहे ते अंडरग्राऊंड मार्ग आहे। ते अंडरग्राऊंड मार्ग तिथे भरपूर एक घटना घडलेली आहे, ते लोक पडलेले आहेत, ते लोकांच्या गाडी नाळ्यामध्ये फसून जाते। त्यासाठी हा अंडरग्राऊंडचा जे प्रॉब्लेम आहे पाणी रोखण्याचा, ते काढण्याचा एकच मार्ग आहे, ते आहे अंडरग्राऊंडचा जुना पूल। ते साठी आम्ही आंदोलन करण्याचं दिलं होतं, आगाज केलं होतं, पण अधिकारी महोदय काल आले, त्यांनी सांगितलं की पावसाच्या पहिले आम्ही ते जे तुमचं निराकरण परमानंट निराकरण आहे आम्ही लवकर तुम्हाला करून देतो। तर आम्ही साहेबाला म्हणलं की आम्ही तुमच्या मानसन्मान ठेवतात, अधिकारी महोदयाचा मानसन्मान ठेवतात, पण आपण आम्हाला पावसाच्या पहिले हा पूर्ण प्रॉब्लेम तुम्ही निराकरण केलं नाही तर शिवसेना आपल्या स्टाईलवर, आपल्या जनतेच्या कामावर 80% समाजकारण, 20% राजकारण करणारा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे, पूर्ण शिवसेना आणि पूर्ण जनतेचे नागरिक त्याला घेऊन सरी मोठ्या प्रमाणे आम्ही आंदोलन करणार। आता तुमच्या आश्वासनाप्रमाणे आम्ही आपला जे आजचा आंदोलन होता त्याच्या आम्ही परत घेतले आहे। पण हा जे जुना जाणारा मार्गबंदी पूर्ण अतिक्रमण आहे, त्याला पाहून घ्या। जलकुंभी पूर्ण अंडरग्राऊंडमध्ये थांबतं, तर पाणी तिथं रुकून जातं। आता समोर एक चकवा बनलेला आहे।